एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। राज्यातील सर्वात प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर पाचगणी मार्गावरून सध्या या मुख्य पर्यटन मार्गाची अवस्था अत्यंत गंभीर बनली आहे। प्रशासनाचे अपूर्ण रस्त्याचे काम आणि अर्धवट डांबरीकरणामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। अनेक ठिकाणी जुन्याच रस्त्यावर केवळ एका बाजूचे डांबरीकरण करण्यात आले आहे, तर दुसरी लेन अजूनही तशीच खड्डेमय ठेवण्यात आली आहे। यामुळे वाहन चालकांना गाड्या चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे। रस्त्याची पातळी असमान झाल्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका कमालीचा वाढलाय। स्थानिक नागरिक आता प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत। पायाभूत विकास महामंडळाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांच्या या भोंगळ कारभारावर आता थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। पर्यटकांकडून कर वसूल केला जातो, मग रस्ते असे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। मे 2026 रोजी साताऱ्यातील होतकरू तरुण यांचा आंबेनळी घाटामध्ये दुर्दैवी अंत झाला। ह्याच्यामध्ये हे आटीच्या आटी तरुण छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेही प्रेरित झालेले तरुण होते आणि संपूर्णच या साताऱ्यावर शोककळा पसरली होती। आम्ही सर्वजण या ठिकाणी या त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सामील होतो आणि या दुःखद घटनेची माहिती काढत असताना आमच्या निदर्शनास एक गोष्ट आली की NP इन्फ्रा नावाची जी कंपनी होती त्यांच्याकडे गेल्या 2.5 वर्षापूर्वी पोलादपूर ते सुरूर या रस्त्याचं वर्क ऑर्डर झाली होती। खरं तर काम करत असताना या आंबेनळी घाटाचा इतिहास जर बघितला तर अनेक अपघात या आंबेनळी घाटामध्ये झालेले आहेत। पाठीमागं 42 लोक घेऊन जाणारी बस त्या ठिकाणी कोसळली होती, त्याच ठिकाणी 32 जण मृत्युमुखी पडली होती, त्याच ठिकाणी वाईमधलं एक दाम्पत्य या ठिकाणी या दरीमध्ये कोसळून मेलं होतं। आणि हीच ज्यावेळेस 8 लोक वाहून नेणारी जी स्कॉर्पिओ या दरीमध्ये गेली होती, त्या दरीमध्ये ती स्कॉर्पिओ काढण्यासाठी रेस्क्यू टीम गेली होती। त्या टीमला DL पासिंग नावाची वेरणा गाडी सापडली होती। म्हणजे असे किती अपघात त्या ठिकाणी होत आहेत की त्या अपघाताची माहिती सुद्धा या पोलिसांना होत नाही आणि अशा या ठिकाणी अत्यंत संवेदनशील रस्त्यावर त्या ठिकाणी सुरक्षा कठडे नव्हते म्हणून हे अपघात झालेले आहेत। खरं तर ज्या कंपनीला काम मिळतं त्या कंपनीचं कामच असतंय की ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं जे अपघाताचे जे पॉईंट आहेत त्या ठिकाणी सुरक्षा कठडे सुरुवातीला बांधून घेणे। खरं तर या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये त्यांना या रस्त्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्थित चांगल्या पद्धतीने काम करता आलं नाही। अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि या जबाबदारीने सांगतो NP इन्फ्रा या कंपनीनं GSTचा बेकायदेशीर वापर करण्यासाठी KLN नावाची कंपनी, जी कंपनी 18 नोव्हेंबर 2019 साली स्थापन झाली होती आणि या कंपनीचा मूळ उद्देश फक्त भ्रष्टाचार करणे हा होता आणि त्या कंपनीच्या वतीनं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जे स्वतःला नेते म्हणून घेता येत ना या कोरेगावचे, ते दयानंद भोसले या ठिकाणी या कंपनीचं काम पाहत होते। म्हणजे नावामध्ये दया आणि निर्दयीपणानं या ठिकाणी अत्यंत ह्या 8 लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा दयावान या ठिकाणी या संपूर्ण या मृत्युमुखी पडलेल्या ह्या पोरांच्या कारणाला जबाबदार आहे। या एका बाजूला निकृष्ट दर्जाचं काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी त्या कुटुंबियाची भेट घेऊन 50-50 हजार रुपयाची मदत करायची। म्हणजे या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून 34 कोटीची दलाली, मी जबाबदारीने सांगतो 34 कोटी रुपयाची दलाली या कोरेगाव एकांबे गटातल्या 50 वेगवेगळ्या खात्यांवर पैसे आलेले आहेत, वेगवेगळ्या कंपनीच्या अकाउंटवर पैसे आलेले आहेत। आम्ही या ठिकाणी 7 पानाची तक्रारी अर्ज आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे, आम्ही या ठिकाणी अँटी करप्शनला दिलेलं आहे। म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही सगळीकडे या ठिकाणी या विषयाची तक्रार आम्ही दिलेली आहे। आमचा प्रशासनावर अगदी मजबूत विश्वास आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गृह खात्यावर आमचा प्रचंड विश्वास आहे आणि कायद्याच्या दृष्टीनं ही बेकायदेशीर असलेली कंपनी आणि हा निकृष्ट झालेला हा रस्ता आणि त्याच्यामुळं हे साताऱ्यातले होतकरू गेलेले तरुण या सर्वच गोष्टीला न्याय ही प्रशासन व्यवस्था देईल अशी आशा व्यक्त करतो।
थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी विक्रम अंकुश वाघ, सातारा जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय मराठा महासंघ. आज जी पाचगणी महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ती अतिशय भयानक आहे. पाचगणी महाबळेश्वरचा जर विचार केला तर फक्त पर्यटनावर जीवन अवलंबून असणारा समाज आहे तिथं. आज जर बघितलं तिथं गहू ज्वारी किंवा कुठलंही पीक होत नाही. आज जर तुम्ही बघितलं तर एवढं दुर्गम अवस्था आहे रस्त्याची आणि अतिशय बिकट अवस्था रस्त्याची आहे. MSCRDला रस्त्यानं काम घेतलेलं आहे. एका बाजूला कच्चा रस्ता आणि एका बाजूला सिमेंट, ह्या पद्धतीनं अतिशय दैनंदिन अवस्था लोकांची झालेली आहे. पर्यटन आणि पाचगणी महाबळेश्वरचं नाव पूर्ण MSCRDनं पूर्णतः घालवलेलं आहे की रस्त्याचं काम करतो. आज सांगा, एका बाजूला सिमेंटचा रोड थोडासा, कॉन्ट्रॅक्टदार ज्या पद्धतीनं काम करत आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने. आज व्यवसाय पूर्णतः लोकांचा 2-2 महिन्यावर अख्खं वर्ष अवलंबून असतं, परंतु ही झालेलं नाही. आज जर बघितलं तुम्ही पाचगणी महाबळेश्वरची अवस्था अतिशय बिकट आहे. रस्त्याच्या संदर्भात MSCRDनं घेतलेलं काम अतिशय दुरावस्था आहे. काम पूर्णतः झालेलं नाही. ते जर PWDकडे काम असतं तर खरोखर छत्रपती शिवेंद्रबाबा महाराज साहेबांनी काम खरोखर छान केलं असतं. एवढंच मी या माध्यमातून सांगतो. आणि एक सांगतो की 2 महिन्याचा सीझन होता, त्यांचा सीझन कुठलाही झालेला नाही. लोकांचा पर्यटन अतिशय मंदावलं. त्याचं कारण फक्त रस्ता आणि रस्ता. MSCRDने केलं लोकांच्याबद्दल ते अतिशय चुकीच्या पद्धतीने ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टदार ह्या पद्धतीनं चुकीचं वागलेलं आहे. तर एवढंच सांगतो की लोकांना न्याय मिळावा, एवढंच या माध्यमातून आपल्याशी सांगतो. आपण जो पाठीमागा हा बघत आहे हा सुरूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर या गावांना, या शहरांना जोडलेला रस्ता डिसेंबर 2024 मध्ये हॅम योजनेतनं म्हणजे महाराष्ट्र पायाभूत सुविधा MSCRDच्या माध्यमातून या रस्त्याचं काम चालू झालं. साधारणपणे 2 वर्षाच्या आत हा संपूर्ण रस्त्याचं कामकाज होणं गरजेचं होतं. दुर्दैवाने ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आणि प्रशासनाचं कसल्याही पद्धतीचं लक्ष नसल्यामुळे सदरचा रस्ता आजपर्यंत फक्त 20% काम पूर्ण झालेलं आहे. कित्येक ठिकाणी रस्ता हा उखडलेलाच आहे. खड्ड्यांचं प्रमाण खूप प्रचंड आहे. वाई ते पाचगणी ह्या 13 किलोमीटरच्या रस्त्याला साधारणपणे 1.5 ते 2 तास रस्त्याच्या वाहतुकीला लागतात. एकाच ठिकाणी त्यांचं सिमेंट कॉन्क्रीटचं काम केलेलं आहे, एक ठिकाणी तसंच पडलेलं आहे. रस्ता हा 8 आणि 10 फुटाचा आहे. वारंवार रस्त्याची कोंडी होत आहे, वाहनांची कोंडी होत आहे. या रस्त्याच्या वाहनाच्या कोंडीमुळे महाबळेश्वर, पाचगणी येथील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे अडचणीत सापडलेला आहे. पर्यटक आज इथे यायला मागणार. दुर्दैवाने पर्यटनावर प्रचंड परिणाम झाला आहे. वाहतुकीला जिथं अर्ध्या तासाच्या ऐवजी 2-2, 3-3 तास वाहतुकीला लागत आहेत. हा रस्त्याचं कामकाज अत्यंत संत गतीनं, कसल्याही पद्धतीचं प्रशासनाचं नियंत्रण नाहीये, मनमानीप्रमाणे चाललेलं आहे. असं निदर्शनास येत आहे की या रस्त्यावर आतापर्यंत 3 ते 4 ठेकेदार बदललेले आहेत. कित्येक ठिकाणी असं निदर्शनास येत आहे की सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरच डांबरीकरण केलेलं आहे. ही अत्यंत गंभीर अशी बाब आहे. खरं तर प्रशासनाने आणि ठेकेदाराने या संदर्भामध्ये त्वरित कारवाई करावी. इथल्या राजकीय लोकांनी सुद्धा याच्यामध्ये प्रचंड पद्धतीनं लक्ष घातलं पाहिजे. आणि जे आता या रस्त्याच्या माध्यमातून जनतेस वेठीस धरण्याचं काम चाललेलं आहे, पर्यटनावर पूर्णपणे परिणाम झालेला आहे. यावर त्वरित प्रशासनानं लक्ष घालावे आणि सदरचा रस्ता हे लवकरात लवकर पूर्ण करावा, असं संपूर्ण जनतेची आणि आम्हा सर्वांची या संदर्भातली मागणी.